बघा, राजकीय वरद हस्ताच्या मुळे रेती माफियांचे फार मोठे मजल आता गाठणं सुरू झाली आहे. काल आपण पाहिलं की रामटेकच्या एसडीओ मॅडम यांच्यावर जीव घेणे हमला येथील रेती माफियांनी केलाय. या सर्व रेती माफियाला वठणीवर आणावं, त्यांच्यावर MPDA कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच जो जीव घेणा हमला काल एसडीओ मॅडमवर रामटेकच्या झाला आहे त्या संदर्भात 307 हा गुन्हा देखील अटेम्प्ट टू मर्डर या रेती माफियावर व्हावी या प्रकारचं निवेदन आज आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी येथील माजी आमदार सन्माननीय रेड्डी साहेबांनी मिळून DYSPना दिलाय. आमची त्यानिमित्ताने मागणी आहे की तात्काळ रेती माफिया आणि रेती माफिया अंतर्गत चालू असलेलं अवैध उत्खनन हे जिल्ह्यामध्ये थांबवावं. रामटेक तालुका असेल, पारशिवनी तालुका असेल, सावनेर तालुका असेल, जिथून नदीचं कनान नदीचं पात्र असेल, पेंच नदीचं पात्र असेल, कोलार नदीचं पात्र असेल, मोठ्या प्रमाणामध्ये रेती माफिया अजूनही सक्रिय आहे. येथील जुने सर्व जे नेते आहेत त्यांचा वरदहस्त त्याच्यावर आहे आणि त्या निमित्ताने तात्काळ अशी कारवाई पोलीस विभागाने, गृह विभागाने करावी. महसूल विभाग आणि गृह विभागाने एकत्रित येऊन झालेल्या पोलीस शासकीय कर्मचाऱ्यावर हमला याची सिरियस नोंद घेऊन तात्काळ या संदर्भात कारवाई करावी हीच आमची मागणी आहे.